लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आज वाटप होणार का? उद्या वाटप होणार का? परवा वाटप होणार का? लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, बऱ्याच ताई या ठिकाणी 8व्या हप्त्याची वाट बघत आहेत. नेमके पैसे कधी येणार आहेत? एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती बातमी मी तुम्हाला सांगणार आहे. लाडक्या ताईंनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण तुमची लाडकी बहीण योजना तुम्हाला चालू ठेवायची असेल तर हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. कारण या ठिकाणी बरेचसे फॉर्म रद्द होत आहेत. त्या ठिकाणी धडाधड फॉर्म रिजेक्ट करण्यात येत आहेत. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, या ठिकाणी लाडक्या बहिणींचे जवळपास 9 लाख फॉर्म अपात्र करण्यात आलेले आहेत. 9 लाख लाडक्या ताईंची योजना त्या ठिकाणी बंद झालेली आहे. लक्षात घ्या, तपासणी अजूनही चालू आहे. फॉर्मची तपासणी जोरात सुरू आहे. सरकारचं असे एक उद्दिष्ट आहे की 50 लाखांपर्यंत हा आकडा जाऊ शकतो. 9 लाख अर्ज तर त्या ठिकाणी ऑलरेडी रद्द झालेले आहेत आणि हा आकडा 50 लाखांपर्यंत जाऊ शकतो. या यादीत तुमचं नाव नको यायला, तुमचा अर्ज वाद नको व्हायला, त्यासाठी मी काही तुम्हाला गोष्टी सांगणार आहे. त्या तुम्ही जर केल्यात तर तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमच्या मैत्रिणींना आणि तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याच ताईंच्या मनात प्रश्न येतोय की आपला फॉर्म जर रद्द केला किंवा आपला फॉर्म रिजेक्ट झाला तर आपल्याला काही SMS येतो का, किंवा आम्हाला कसं कळेल की आम्ही या योजनेतून बाहेर पडलोय ते. लक्षात घ्या, फॉर्म रद्द झाल्यावर SMS येतो का त्याबद्दल देखील मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. त्यानंतर फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर तपासणीनंतर 8वा हप्ता वाटप होणार का याबद्दल देखील एक मोठी बातमी समोर आलेली आहे. लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, बरेच ताईंचे मेसेज येत आहेत की नेमका हप्ता कधी येणार आहे. आता फेब्रुवारी महिन्याचे 2च दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्या 2 दिवसामध्ये हप्ता येणार का? बऱ्याच महिलांच्या चर्चा चालू आहेत की 8 मार्चला महिला दिन आहे, त्या दिवशी हा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. तर काही जण म्हणत आहेत की 8 मार्चला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्र येतील का? 3000 रुपये एकत्र येतील का? अशा पण चर्चा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. त्याबद्दल तुम्हाला मी सर्व या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्निकली काही अडचणी आल्यात का? तर टेक्निकल अडचण अशी काही नसते. हप्त्याला उशीर तपासणीमुळे होत आहे, कारण आता निधी देखील मंजूर झालेला आहे. अजितदादा पवार सही करून सुद्धा आलेले आहेत आणि बँकांना देखील तसे आदेश आहेत. फक्त तपासणीमुळे या ठिकाणी उशीर होत आहे. याद्या बनवण्याचे काम त्या ठिकाणी चालू आहे आणि याद्या फायनल झाल्यानंतर ज्या ताई या योजनेतून बाद होतील त्यांना 8वा हप्ता भेटणार नाही. त्यामुळे सरकारने असं ठरवलंय की ज्या पात्र ताई आहेत त्यांनाच पैसे भेटतील. अशा स्वरूपाचं सरकारचं धोरण त्या ठिकाणी दिसत आहे. लाडक्या ताईंनो, कोणकोणत्या ताईंनी वेबसाईट वरून फॉर्म भरलाय त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कोणकोणत्या ताईंनी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरलाय त्यांनी देखील मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि लाडक्या ताईंनो, आज कोणाला पैसे आलेत का मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव व जिल्हा लिहून पाठवा. आज तर कोणाला पैसे आले नसतील 100% गॅरंटी देऊन सांगते, पण जर चुकून कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालं असलं तर त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तर बघा, ज्या ताईंनी वेबसाईट वरून फॉर्म भरला होता त्यांनी स्टेटस कसं चेक करायचं फॉर्मचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे. त्यानंतर होम पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला दिसेल ऍप्लिकेशन मेड अर्लियर टॅब, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस दिसेल. तिथे तुम्हाला समजेल की तुमचं फॉर्म अप्रूव्ह आहे, रिजेक्ट आहे की इन रिव्ह्यू मध्ये गेलेला आहे किंवा पेंडिंग असेल. आणि त्याच्या साईडला तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेताय का, तिथे येस आलाय का नो ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमच्या फॉर्मच्या स्टेटस मध्ये रिजेक्ट आलं तर तुम्हाला इथून पुढे पैसे भेटणार नाही. रिजेक्ट आलं असेल तर तुमचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय दिसत आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अजूनही पात्र आहात का? सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो, तुम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे. कोणीही काळजी करू नका, फक्त थोडासा उशीर होत आहे. लाडक्या ताईंनो, कोणीही टेन्शन घेऊ नका, फक्त मी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या एकदा चेक करा. त्यामुळे लाडक्या ताईंनो, जर कोणी चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणीही टेन्शन मध्ये राहणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.